मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण खिंडीत 28 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. फॉर्च्युनर कारसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कासा पोलिसांनी मोठी कारवाई करत मेंढवण खिंड परिसरात सुमारे 28,04,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य साठा जप्त केला. या प्रकरणी फॉर्च्युनर कारवरील अज्ञात चालकासह एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुजरातकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या MH48P4968 क्रमांकाच्या फॉर्च्युनर कारमधून प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती कासा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 20 जून रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद मुंबई महामार्गावरील मेंढवण खिंड परिसरात वाहनांची तपासणी करण्यात आली होती. तपासणी दरम्यान वाहनातून विविध प्रकारचा केशरयुक्त विमल पान मसाला, विमान पान मसाला तसेच V1 तंबाखूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सुमारे 8 मोठ्या गोण्यांमधील विमल पान मसाला, 8 गोण्यांमधील विमान पान मसाला आणि 18 गोण्यांमधील V1 तंबाखू असा एकूण लाखो रुपयांचा माल जप्त केला. याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली फॉर्च्युनर कार देखील ताब्यात घेण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 28,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी फॉर्च्युनर कारवरील अज्ञात चालक तसेच कल्पेश भोईर राहणार मांडवी, विरार, जिल्हा पालघर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन डोंगरे करीत आहेत. प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूची गुजरातमधून विरार, मुंबई परिसरात विक्रीसाठी वाहतूक केली जात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून या रॅकेटमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे याचाही तपास सुरू केला आहे. दिनांक 20/6/2024 शनिवारी गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्यानंतर चारोळी टोल नाका इथे नाकाबंदी लावलेली एक गुटख्याची फॉर्च्युनर येत आहे अशी गोपनीय बातमीदारांकडून आम्हाला माहिती मिळाली. त्यानुसार चारोळी टोल नाका इथे नाकाबंदी लावलेली. आम्ही स्वतः नाकाबंदीमध्ये हजर होतो. त्या ठिकाणी नाकाबंदी करत असताना एक फॉर्च्युनर कार आली, आणखीन टोलला न थांबता भरधाव वेगाने निघून गेली. आम्ही पाठलाग केला मेंढवण घाटापर्यंत. मुंबई लेनला हायवेने पाठलाग करत असताना मेंढवण घाट इथे या गाडीला आम्ही अडवून त्या ठिकाणी गाडीला आम्ही अडवलं तर चालक त्या ठिकाणी उडी मारून पळून गेला. त्यानंतर सदरची गाडी आम्ही तिथून टोईंग करून पोलीस स्टेशनला आणून कासा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 121/2026 अन्न व औषध प्रतिबंधक कायदा यानुसार गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्यामध्ये अज्ञात चालक व कल्पेश भोईर आरोपी क्रमांक 2 राहणार विरार असे आरोपीचे नाव आहे. आरोपींना सध्या अटक केलेली नाही. आरोपी फरार आहेत. यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. सदरचा गुन्ह्याचा तपास पुढील तपास PSI डोंगरे साहेब यांच्याकडे दिलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये 20 लाखाची फॉर्च्युनर व 8 लाखाचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखू असा एकूण 28 लाखाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे.